वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। महादुला नगरपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व स्किल डेव्हलपमेंट सेंटर उद्घाटनापूर्वीच लागले गळायला। निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा काँग्रेसचे नेते रत्नदीप रंगारी आणि माजी सभापती सचिन मानवडकर यांचा आरोप। बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या बाबतीमध्ये आता जो आरोप होत आहे की या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे, काय सांगणार आपण? या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जी वास्तू मागे बघत आहात, या ठिकाणी मागील जे काम चालू आहे ते पुरं निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। या येणाऱ्या पावसाळीमध्ये 3 दिवस जो सतत पाणी आला त्यामध्ये स्लॅबमधून पाणी गळत आहे। अशा प्रकारे ही जी वास्तू बनत आहे, स्मारक बनत आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं, तर त्या ठिकाणी असं निकृष्ट दर्जाचे काम होत आहे आणि या ठिकाणी त्या वेळोवेळी त्या कॉन्ट्रॅक्टरचे बिल निघत आहे, वेळोवेळी यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। तुम्ही आतमध्ये जाऊन बघा की किती मोठा पाण्याच्या वरून पावसाळ्याचे पाणी त्यामध्ये आलेलं होतं, सिपेज झालेलं होतं आणि फरशीमध्ये पूर्ण ओलावा होता। वरून या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण ड्रेनेज सिस्टीम बरोबर नाही। दिवाळीला आतापर्यंत ओल येत आहे। म्हणजे सुरुवात फक्त पावसाळ्यात झाली आणि स्लॅब पावसाळ्यामध्ये पाणी पडत आहे। अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम या स्मारक समितीमध्ये होत आहे। या स्मारक समिती जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला आमची अशी मागणी आहे की त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि पुनश्च या कामाला चांगल्या पद्धतीनं करण्यात यावं अशी मागणी आहे। एक साधारण व्यक्तीच्या घराचं बांधकाम होते, स्लॅब बनल्याच्या नंतर त्याचं घर कमीत कमी 5-10 वर्ष टपकत नाही, मात्र या ठिकाणी स्लॅब टाकून आज 4-6 महिने नाही झाले स्लॅब टपकायला लागलं, स्लॅबवरनं पाणी गळत राहिलं, तर पुढे या कामाचं क्वालिटी किती चांगलं राहणार? मला तर असं वाटतं की या ठिकाणी जे बी काम केलं, जे फाउंडेशन पासून ते निकृष्ट दर्जाचे आहे आणि अशा पद्धतीने या स्लॅबमधून अगर पाणी पडत असेल तर या ठिकाणी नगरपंचायतचे जे मागील काही नगरसेवक होते, पदाधिकारी होते, यांचे काय निकृष्ट दर्जाच्या कामाकडे काही लक्ष होतं की नाही, की वेळेवर नुसतं काय पगार त्या कॉन्ट्रॅक्टरच्या काढायच्या आणि त्याच्या घशात पैसे टाकायचे। इथले सीओ सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित नसतात। परमानंट एक सीओ महादुला नगरपंचायतला मिळाला नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी खूप गाजावाजा करणारे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी एक परमानंट सीओ राहू नाही शकत, तर या महादुला नगरपंचायतची हालत कशी राहणार? आणि खूप महादुला नगरपंचायतच्या अतोनात उदो चालू आहे की विकास करायचा, हा पुरा भ्रष्टाचारचा सत्यानाश केलेला आहे। या महायुती सरकारमध्ये ह्या महादुला नगरपंचायतमध्ये गेल्या 10 वर्षापासून यांची सत्ता असून सुद्धा हे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे, याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। सचिन भाऊ, ज्या पद्धतीनं एखाद्या करोडो रुपयाच्या कामाचा जो कॉन्ट्रॅक्ट ज्या ठेकेदाराला मिळतो त्याच्याकडे त्यांचा इंजिनियर असतो, मात्र सदर काम जे स्मारकाचं होत आहे तर त्या स्मारकाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे एक चांगला वेल क्वालिफाईड ज्याचं या कामावर नियंत्रण असलं पाहिजे असा क्वालिफाईड इंजिनियर यांच्याकडे नसेल का? जेव्हा आपण एखादं टेंडर टाकतो त्यावेळेस आपल्याला इंजिनियर दाखवावं लागते टेंडरमध्ये की म्हणजे आमच्याकडे हा इंजिनियर राहणार आहे काम पाहायला, परंतु आता सर्व बोगसगिरीच आहे या कामामध्ये। समाज कल्याण विभागाकडून आणि काही इतर शासनाच्या निधीतून हे काम यावेळेस मला वाटते 1 वर्षाच्या अगोदर जेव्हा सुरू झालं त्या कामाचा फार मोठा गाजावाजा झाला। सर्व आंबेडकरी अनुयायींना या ठिकाणी गोळा झाले होते भूमिपूजनाच्या दिवशी आणि आदरणीय बनते सुरेश ससाई हे या ठिकाणी भूमिपूजनाला उपस्थित होते आणि या भागाचे आमदार बावनकुळे आणि आता जे मंत्री आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे काम सुरू झालं असताना एवढा मोठा भ्रष्टाचार या कामामध्ये होणं म्हणजे अतिशय एक म्हणजे प्रशासनाचा एक नातर्कपणा किंवा भ्रष्टाचार कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं नाव येते त्या ठिकाणी सर्व आंबेडकरी जे अनुयायी आहेत, आंबेडकरी जे जनता आहे त्यांची एक भावना जुळलेली असते।
आणि त्यावेळेस सांगण्यात आलं की इथे पुतळा वगैरे बसणार आहे. लोकांच्या भावना अत्यंत एक नाजूक भावना या समाज भवनाशी आणि जे विद्यार्थी या ठिकाणी घडणार आहे स्टुडंट जे स्केल सेंटर तर आणि या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार होणं म्हणजे अतिशय शोकांतिका आहे. मी आपल्याला सांगतो की वेळोवेळी जेव्हा या ठिकाणी इथल्या आमदारांनी जेव्हा याचं काम सुरू करायचं होतं त्यावेळेस एक समिती सर्वपक्षीय समिती गठीत करायला लावली होती आणि त्या समितीने सुद्धा वारंवार प्रशासनाकडे आणि संबंधित बावनकुळेकडे बी याची तक्रार अनेकदा केली होती. वारंवार त्यांना आतापर्यंत या काम चांगलं झालं पाहिजे म्हणून आतापर्यंत 10 पुष्पगुच्छ देऊन झाले असतील माझ्या मते. काम सुरू झालं इथे एवढ्या याच्यावर आलं त्याला एक बावनकुळे साहेबांना चांगली गोष्ट आहे लक्ष द्या, परंतु काम तर व्यवस्थित झालं पाहिजे का नाही. या ठिकाणी आपण एखादा साधारण गरीब माणूस जर काम करते तर त्याचं घराचं स्लॅब तुम्ही घडताना कधी पाहिलं का. आता सरळ या कामात याचं वालं स्लॅब घडत आहे. कंत्राटदाराचा जो इंजिनियर आहे तो इंजिनियर तर पाहते ना पाहत हा तर भाग वेगळा आहे, परंतु आपल्या नगरपंचायतकडे शिव आहेत, त्यानंतर त्यांच्याकडे इंजिनियर आहेत, त्यानंतर सर्व अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांनी काय केलं, इथला जो अधिकारी आहे हांडा नावाचे 1 नंबरचा भ्रष्टाचारी माणूस आहे. इथं आला का पैसे कितने हो गए इथं एवढंच तो विचारत असतो आणि हे प्रशासन एवढं माजलेलं आहे आणि याला कोणाचा आशीर्वाद आहे. ते सरकारमध्ये जे लोकप्रतिनिधी बसलेले आहे त्यांचा तो आशीर्वाद असल्याचे होत नाही. जे डिझाईन दिलं होतं आणि त्या डिझाईन प्रमाणे या ठिकाणं स्मारकाचं काम होत आहे असं तुम्हाला वाटते का. याच्यामध्ये मुळात काय आहे ते समिती अशी नॉमिनल बनवली. समितीनं अनेकदा पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये आम्ही दोघं बी अनेकदा आम्ही त्या आर्किटेक्चरकडे गेलो, 2-4दा मी पाहायला आलो, हेही पाहायला आले, अनेक जेवढे कार्यकर्ते आहेत सर्व तुम्ही बी त्याच्यामध्ये हे सर्व आपण पाहिलं असताना जेव्हा तो कंत्राटदार जुमानत नाही, मगरुरी त्याच्यामध्ये भरलेली आहे आणि हे आतापासून नाही 1 वर्षापासून सुरू आहे. या काम पूर्ण होण्याकरता 6 महिन्याची मला वाटते मुदत दिली होती. मागच्या जुलै-ऑगस्टमध्ये इथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहणार होता. आज कोणता आहे, आज काय तारीख आहे, आता पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्ष होऊन सुद्धा त्या कंत्राटदाराला वारंवार एक्सटेन्शन द्यावं लागते. याच्यामध्ये कोण आहे समाविष्ट, अधिकारी आहेत का अजून कोण काही राजकारणी आहे, याचं काही संशोधन झालं पाहिजे का नाही. तुमच्या नाकासमोरच जर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे तर मागील 10 वर्षापासून या ठिकाणी एका पक्षाचं सरकार आहे आणि त्यांच्या हाताखाली या ठिकाणी अधिकारी काम करतात. तर स्मारकाच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी होत आहे स्मारकाचं. तर अशा पद्धतीनं बांधकाम होत असताना तुमची आता यावेळी काय मागणी असणार आहे. माझी मागणी एवढीच आहे. काय मागणी असणार आहे म्हणजे त्या कंत्राटदाराला आजच्या आज मंत्री महोदयांनी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. त्यांना जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एवढा जर कळवळा आहे ना तर आजच्या आज त्यांनी त्या कंत्राटदाराला टर्मिनेट केलं पाहिजे. त्यांचे काही कार्यकर्ते जे आमचे बंधू आहेत त्या समितीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्याबद्दल माहिती देतात की फार चांगले आहेत, तेवढं काम केलं मान्य आहे. माझी एवढीच मागणी आहे की भाई आजच्या त्याला टर्मिनेट करा. जे अधिकारी या ठिकाणी सामील असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना टर्मिनेट करा. आजच्या आज दुसरा ऑर्डर काढून दुसरा कंत्राटदार या ठिकाणी नेमा आणि ज्या चुका या बांधकामात झाल्या असतील त्या चुका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताने दुरुस्त करून योग्य पद्धतीने ज्याप्रमाणे त्याचं डिझाईन बनलेलं आहे, ज्याप्रमाणे त्याचं इस्टिमेट बनलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम झालं पाहिजे. नाहीतर या महादुला परिसरातील जे आंबेडकरवादी आहे लवकरच या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी माझी या ठिकाणी आहे. कंत्राटदारच नाही त्या हरामखोर अधिकाऱ्याला टर्मिनेट करा, इंजिनियरला टर्मिनेट करा, त्याचे वाले शब्द त्या कंत्राटदाराची जे काही असेल ते सर्व जप्त करा. बिलं कसे निघले त्याचे, कोण त्याची मलिदा खाऊन राहिलं याचं काय संशोधन झालं पाहिजे का नाही. बावनकुळे साहेब या ठिकाणी मंत्री आहेत, आमदार आहेत, लक्ष नाही द्यायला पाहिजे का. महाराष्ट्रभर फिरतात परंतु इथं काय चालू आहे.
दिए के नीचे अंधेरा, इथं तर लक्ष द्यायला पाहिजे ना. आमचे काही आंबेडकरवादी आहेत, त्यांची वाह 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 करणारे करा तुम्ही, आमचं काय मनाई नाही आहे. परंतु हे जे इथं चालू आहे, घराजवळच कुत्रे हागून राहिले, याची तर साफसफाई झाली पाहिजे का नाही. आमच्या घरापुढे 100 उघडे हा किती काय सांगितलं. नेहमी 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 असंच का, म्हणजे अतिरेक हुकुमशाही चालू आहे या ठिकाणी. हिटलरशाही तो सद्दाम होता का नाही, हुकुमशाही, त्याचे हा हाल झाले सर्वांना माहीत आहे. असे हाल होणार आहे. जे जे इथं हुकुमशाही गाजवती, पैसा खाणं हे तर बंद झालं पाहिजे का नाही. माझी एवढीच मागणी आहे, जर या येत्या 8-10 दिवसात जर इथे कंत्राटदारच नाही, आमची तर मागणी अशी आहे, जे जे अधिकारी अंडा नावाचे 1 नंबरचा भ्रष्टाचारी अधिकारी इथं बसून ठेवला, सकाळी आला कितना हो गया याच्याशिवाय तो दुसरं बोलत नाही. हे असे अधिकारी हकला नेकलात मरून. चांगले अधिकारी नेमा, चांगले कामं करा. आता नगरसेवक नाही, निवडणूक झाली नाही, सर्व अधिकार बावनकुळेकडे आहे. कलेक्टर ते पालकमंत्री आहेत, त्यांनी लक्ष द्यायला नाही पाहिजे का. आम्ही गेलो तर आम्हाला तर एक किलोमीटर दूर उभं राहणं पडते. येऊ का आम्हाला तर एंट्रीच नाही आहे. काम नाही केलं द्यायचं तर. पण सामान्य जनतेले जिथं बाबासाहेबांचं नाव जोडलेलं आहे त्याचं काम करा ना, अशी आमची या ठिकाणी मागणी. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.